सारथ्य करण्यासाठी बैलजोड्यांची निवड झाली तब्बल 5 लाख रुपये देऊन। माऊलींच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या बैलजोड्यांची झाली निवड तब्बल 5 लाख रुपये देऊन। अवघ्या महाराष्ट्राचा वेध लागणारी आषाढी वारी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलीये। येत्या 17 जून रोजी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवेल आणि त्यासाठी सर्वप्रथम माऊलींच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या बैलजोड्यांची निवड केली जाते। त्यानुसार ती निवड केली गेली असून माऊलींच्या रथाचे वाहक म्हणून निवडलेल्या गेलेल्या ह्या डोलदार बैलजोड्या आळंदी परिसरात पांडुरंग आणि निलेश कुऱ्हाडे या कुटुंबियांच्या आहेत। तब्बल 5 लाख रुपये देऊन हे पंढरपुरी जातीचे बैल त्यांनी विकत घेतले। महिनाभर या बैलांना विशिष्ट खुराक देऊन त्यांची निगा राखली जाते आणि अशा प्रकारे खास वैशिष्ट्य असणारे बैलच माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य करू शकतात अशी परंपरा आहे। माऊलींच्या रथाचे वाहक असणारे या बैल जोड्याचे नेमके काय वैशिष्ट्य असतात ते आपण ऐकूयात। दरवर्षी सालाबाद प्रमाणे आळंदीची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं बैलजोडी ही प्रत्येक गावातली आळंदीकरांचीच असतात। कुऱ्हाडे, गुंडरे, भोसले, रानवडे, वरखडे आणि एवढ्या लोक या मंडळींची सर्वांची बैल मानाची बैल म्हणून ह्याच ठिकाणी 5 वर्षांनी एकदा नंबर येऊन प्रत्येकाची लागली जातात आणि प्रत्येक मंडळी खूप उत्सुक असतात की बैल 5 वर्षे कधी आपले येतील आणि आपल्या माऊलीच्या रथाला सेवा करण्याची संधी कधी मिळेल याची प्रत्येकजण हा वाट पाहत राहतो आणि 5 वर्षांनी एकदा हा नंबर येतो। या वर्षी आलेला नंबर पांडुरंग शेठ कुऱ्हाडे त्याचप्रमाणे निलेश शेठ कुऱ्हाडे यांचा हा पालखीचा बैलांचा नंबर ह्या वर्षी लागलेला आहे आणि बैल निवडताना प्रत्येक ही सर्व मंडळी शेतकरी असल्यामुळं प्रत्येकाला बैलाचा अनुभव असल्यामुळं बैलाची जात म्हणून पंढरपुरी जात ही निवडली जाते। त्यातमध्ये खिलार असावं लागतात, त्यांची पाहणी करताना सरळ शिंग असावी लागतात, सफेद असावी लागतात। कुठं बैलांच्या अंगावरती वाकडा भावरा गोम अशी कुठलीही पद्धत नसते आणि जितकी बैल चांगल्यात चांगली घेता येईल तब्येत असावी लागते, बैलांना जपलं जावं लागतं आणि आणल्याच्या नंतर त्यांना 1 महिनाभर ह्याच ठिकाणी येऊन प्रत्येक शेतीमध्ये हाकून त्यांची ट्रायल घेतली जाते, त्यांचा दम जिरवला जातो आणि मग नंतर ती बैल 1 महिन्यानी पालखीला नेली जातात। बैलांना खुराक देण्यासाठी प्रत्येक वेगवेगळा खुराक द्यावा लागतो। मकाचा भरडा हे प्रत्येक खाद्य चांगल्यात चांगलं असं कसीर खाद्य देऊन तेल आणि तूप त्यामध्ये टाकल्याच्या नंतर थोडीशी बैलांची कात चांगली सुधारली जाते, बैलांना त्यामध्ये कलर येतो आणि बैल चांगल्या चांगले राहून बैलांचा फुगण्याचा किंवा आजारी पडण्याचा हा प्रश्न येत नाही तेल आणि तुपामुळं। त्याच्यामुळं बैलांना खाद्य चांगलं देऊन ती बैल चांगल्या ट्रायलनी याच ठिकाणी दम जिरवून ती बैल कुठेही चालली तरी त्यांचं पोट हापकलं नाही पाहिजे, सहज चालली पाहिजे यासाठी आम्ही याच ठिकाणी बैलगाडी झुपून किंवा त्याच्यामध्ये बोजा टाकून नांगर हाकून किंवा उसामध्ये रेझर धरून असे प्रत्येक आवतं हाकून त्या बैलांचा याच ठिकाणी 1 महिनाभर दम जिरवला जातो आणि मग ती बैल पालखी सोहळ्यासाठी जातात।